नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश मगर विद्याप्रबोधिनी अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण MPSC आणि UPSC यांचा सिलेबस परीक्षा या संदर्भात पाहिलं होतं। आज आपण PSI STI आणि ASO यांचा सिलेबस त्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातात या संदर्भात पाहणार आहोत। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाटत असेल कोरोना महामारीचं संकट आहे, परीक्षा कधी होतात काय होतात हे कळत नाही आहे, पण जेव्हा हे क्लिअर होईल किंवा ऑनलाईन देखील तुमच्या PSI STI ASOच्या परीक्षा होऊ शकतात, त्यामुळं तयारीला लागा। हे संकट आहे, कधी ना कधी जाणार आहे। मी नेहमी सांगत असतो, पहा, मुश्किलें उसी आदमी के ज़िंदगी में आती है, मुश्किलें उसी आदमी के ज़िंदगी में आती है जो उसे बेहतरीन तरीके से निभा सकता है। बघा असं एक संकट आहे असं गृहीत धरा, कालांतराने हे संकट निघून जाणार आहे आणि तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे असं आपण गृहीत धरूयात। बघा तुम्ही जर पाहिलं तर PSI STI आणि ASO म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर यासाठी या तिन्ही पदासाठी कंबाइंड एक्झाम घेतली जाते, त्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा असं म्हणतो। ही परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाते त्या संदर्भात आपण पाहूयात। बघा तसं पाहिलं तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन पदावरती दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा असते। PSI आणि STI साठी, STI आणि ASO साठी। PSI ला तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल आणि इंटरव्ह्यू या दोन बाबी एक्स्ट्रा आहेत। तर नेमकं त्याच्यामध्ये काय विचारलं जातं ते आपण पाहूयात, त्याची स्ट्रॅटेजी लक्षात घेऊयात। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं पूर्व परीक्षेमध्ये नेमकं काय असतं बघा, प्री एक्झामिनेशन। प्री एक्झामच्या संदर्भात तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पेपर असतो GS चा सामान्य क्षमता चाचणी। या ठिकाणी आपण गुण घेऊयात, प्रश्न संख्या, वेळ। 100 गुणांचा पेपर आहे, प्रश्न संख्या 100च आहे, वेळ मात्र तुम्हाला 1 तास आहे। माध्यम या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून पेपर असतो आणि याचं स्वरूप लक्षात घ्या, याचं स्वरूप आहे ऑब्जेक्टिव्ह, बहुपर्यायी। पहा 100 गुण आहेत, 100 प्रश्न आहेत, वेळ 1 तास आहे, मराठी आणि इंग्रजी आणि स्वरूप काय ऑब्जेक्टिव्ह आहे आणि पदवीपर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। तर या 100 प्रश्नामध्ये कोणकोणते विषय असतात ते लक्षात घ्या। या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा, या पेपरसाठी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम आहे। निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती 0.25 ची आहे, 1/4 आपण ज्याला म्हणतो। याच्यामध्ये विषय कोणते आहेत पहा। आता या ठिकाणी 100 प्रश्न आहेत, मात्र वेळ 1 तासच आहे, मग 60 मिनिटं आहेत। याचा अर्थ तुम्ही जर बघितलं 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद आहे। याला जर तुम्ही 100 ने भाग दिला तर याचा अर्थ लक्षात ठेवा 36 सेकंदाला एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। पण सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व केले तर त्यासाठी आपण काय करूयात, त्याची एक स्ट्रॅटेजी आखूयात। बघा या ठिकाणी जर पाहिलं तर कोणकोणते सब्जेक्ट असतात ते मी तुम्हाला सांगतो पूर्व परीक्षेमध्ये। या सर्व तिन्ही पदासाठी पूर्व परीक्षा सारखीच आहे। पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर चालू घडामोडीचा विषय असतो, चालू घडामोडी। त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं इतिहास, त्यानंतर आहे भूगोल, राज्यशास्त्र। या ठिकाणी ग्राम प्रशासन जास्त विचारलं जातं, राज्यशास्त्र। त्यानंतर जर तुम्ही बघितलं अर्थशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि शेवटी बुद्धिमत्ताच असते, गणित व बुद्धिमत्ताच असते। हे 7 विषय त्या ठिकाणी आहेत। ओव्हरऑल तुम्ही ॲव्हरेजली जर काढलं तर प्रत्येकाचे 15 प्रश्न असतात, 14 ते 15 प्रश्न असतात, लक्षात घ्या 14 प्रश्न। मग तुम्ही असं करायचं का, काही जणांना वाटेल सर आपल्याला जेवढं मेरिट लागतं तेवढेच विषय आपण घेऊयात, तेवढे सॉल्व करूयात, तसं करायचं नाही। कोणतेही 4-5 विषय सोडवले बाकी सोडून दिले असं करायचं नाही। या 14 प्रश्नापाशी काय असतं, पहिले 5 प्रश्न थोडे सोपे असतात,
त्याच्यापेक्षा 5 प्रश्न अवघड असतात आणि सगळ्यात जास्त अवघड शेवटचे 4 प्रश्न असतात. मग आपण काय करायचं, एक स्ट्रॅटर्जी ठरवायची, प्रत्येकाचे हे 10 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक विषयाची. आता चालू घडामोडीमध्ये काय असतं, तर आंतरराष्ट्रीय भारतीय स्तरावरच्या किंवा महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्येही लक्षात घ्या, एक 2-3 वर्षापूर्वीचे प्रश्न, एक 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फ्युचरमध्ये काय घडणार आहे त्याच्यातले 2-3 प्रश्न असतात आणि करंटच्या चालू घडामोडीवरचे एक त्या ठिकाणी 7-8 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग हे 10 प्रश्न तुम्ही काउंट करा. इतिहासाचं जर बघितलं, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राच्या इतिहासावरच जास्त प्रश्न असतात. त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 14 प्रश्न आहेत, 5-5 म्हणजे या ठिकाणी 10 प्रश्न तुम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करा. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जातात. भारताच्या भूगोलावर 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी असतात. जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर असतात. पहिले जे 5-5, 10 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा, बाकीचे 4 प्रश्न सोडवण्याची गरज नाही. राज्यशास्त्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ग्राम प्रशासन जास्त विचारलं जातं. पंचायत राज असेल, पंचवार्षिक योजना असतील त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे किंवा बँकेच्या संदर्भात रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यामध्ये होणारे बदल या संदर्भात प्रश्न विचारले जातात. विज्ञानाचं जर तुम्ही पाहिलं तर विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा हायजीन्स असतील, आहारशास्त्र असेल, याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आहारशास्त्रावर जास्तीत जास्त आजपर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, त्यानंतर जीवशास्त्र म्हणजे त्या ठिकाणी झुलॉजी आणि बॉटनी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र दोन्हीवर, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित. बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला फक्त असं सांगितलेलं आहे की उमेदवाराची अचूकता किती आहे ते तपासण्यासाठी बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात, पण ओव्हरऑल सगळेच घटक तुम्हाला बुद्धिमत्तेचे अभ्यासावे लागतात. त्याच्यामध्ये वर्बल असेल, नॉन वर्बल असेल, सर्व घटक तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासावे लागतात. गणितामध्ये देखील सिलेबस देताना थोडाच दिलेला आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावली, अपूर्णांक एवढाच दिलेला आहे, परंतु ओव्हरऑल पूर्ण गणित तुम्हाला अभ्यासावं लागतं. 30-40 टॉपिक तुम्हाला अभ्यासावे लागतात, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम मार्क मिळू शकतात. बघा, तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाचे ॲव्हरेजली 10 जर प्रश्न तुम्ही सोडवले तर 10 70 प्रश्न होतात. आणि अजून 2-4 10 प्रश्न तुम्हाला सोपे वाटले तर या ठिकाणी 70 आणि 10 80, मिनिमम 75 ते 80 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. याच्यापेक्षा जास्त सॉल्व्ह करून उपयोगाचं नाहीये. ते क्वेश्चन देखील हार्ड असतात आणि निगेटिव्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता तुम्ही म्हणता नाही कोणते प्रश्न, जो प्रश्न तुम्हाला वाटतोय आपण हा अभ्यासलेला प्रश्न आहे, पाहिलेला आहे, वाचलेला आहे, ते प्रश्नच त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी तुम्ही जर 80 क्वेश्चन सॉल्व्ह केले, याच्यापैकी तुमचे 20 प्रश्न हे चुकले आणि 60 प्रश्न या ठिकाणी बरोबर आले, तर या 20 प्रश्नाचं निगेटिव्ह तुम्ही जर घेतलं तर -5 होईल. मग या 60 मधून 5 गेले, किती राहतात? 55. आणि आजपर्यंतच्या कोणत्याही PSI STI ASOची एक्झाम बघा, त्याचं लागलेलं मेरिट बघा, 45 ते 55च्या दरम्यानच आहे. आपल्याला फक्त मेन्सला क्वालिफाय व्हायचं. मग या 55 मार्क जर मिळाले तर त्या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय तुम्ही होऊ शकता. त्यामुळे या प्रकारची स्ट्रॅटर्जी तुम्ही आखा. कोणताही विषय या ठिकाणी स्किप करू नका. नाही तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं एखादा विषय आपल्याला अवघड वाटतोय स्किप करू, गणित बुद्धिमत्ता जमत नाही स्किप करू. तसं करू नका, कारण या विषयाचा उपयोग तुम्हाला पुढे मेन्सला देखील होणार आहे. याच्यातले मॅक्झिमम विषय, सर्वच विषय तुम्हाला मेन्सला आहे, फक्त थोडाफार बदल असतो. त्यामुळे विषय स्किप करू नका. प्रत्येक विषयामध्ये मॅक्झिमम मार्क, जो तुम्हाला विषय आवडतोय त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. 55 ते 60च्या दरम्यान तुमचे जर मार्क्स पूर्व परीक्षेचे राहिले तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय होऊ शकता. या पद्धतीनं पूर्व परीक्षेची तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. परत एकदा लक्षात घ्या, 36 सेकंद लागतात, पण जर तुम्ही 80च क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवले तर 40 ते 45 सेकंद तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला मिळू शकतात. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. हे 7 विषय आहेत, लक्षात घ्या. 14 ते 15 प्रश्न प्रत्येक विषयाचे त्या ठिकाणी असतात. ऑब्जेक्टिव्ह टॉईसर प्रश्न आहेत. फक्त निगेटिव्ह सिस्टीममुळं तुम्हाला त्या ठिकाणी जे प्रश्न जमतात तेच सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. बघा, हे सर्व आपण पाहिलं पूर्व परीक्षेबद्दल. याच्यानंतर आपल्याला पाहायचं मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेमध्ये काय काय बदल आहेत पहा.
आत्ता जर तुम्ही पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये 2020च्या मार्च महिन्यामध्ये MPSCनं नवीन त्या ठिकाणी सिलेबस PSI STI आणि ASOच्या मुख्य परीक्षेसाठी टाकलाय. जुन्या मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणाची परीक्षा असायची, आता मात्र लक्षात ठेवा ही 400 गुणांची परीक्षा आहे. बघा त्याच्यामध्ये काय काय बदल झाले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, समजून घ्या थोडक्यात. बघा मुख्य परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहेत. मुख्य परीक्षा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मुख्य परीक्षेचे एकूण गुण किती आहेत? एकूण गुण आहेत 400. मग या ठिकाणी पेपर जर तुम्ही बघितला, पेपर पहिला आणि पेपर दुसरा असे 2 पेपर आहेत. पेपर क्रमांक 1, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं विषय, त्यानंतर प्रश्नसंख्या, त्याचे गुण, त्यानंतर माध्यम, दर्जा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या पेपरमध्ये कोणकोणते विषय आहेत तर तुम्हाला 3 विषय आहेत, मराठी, इंग्रजी आणि जनरल नॉलेज. बदल नाही आहे, फक्त प्रश्नसंख्या आणि मार्क त्याच्यामध्ये कमी जास्त झालेले आहेत. याला 50 प्रश्न आहेत, या ठिकाणी 30 प्रश्न आहेत, या ठिकाणी 20 प्रश्न आहेत. 50 प्रश्नाचे 100 गुण, या ठिकाणी 60 गुण आणि या ठिकाणी 40 गुण, असे टोटल 200 गुणाचा पहिला पेपर आहे. आणि शेवटी जर बघितलं तर स्वरूप, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आहेत तर सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता मराठीमधले जे आहेत क्वेश्चन ते मराठीमध्ये असणार, या ठिकाणी इंग्लिश माध्यम आणि या ठिकाणी मराठी व इंग्लिश दोन्ही प्रकारे असतात प्रश्न. इथं जर पाहिलं तर 12वी पर्यंतचा दर्जा आहे, 12th पर्यंतचा. इथं मात्र पदवीपर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात आणि या सर्वांचं स्वरूप हे कसं आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा. बदल काय केला आहे तर 50 प्रश्नाला 100 गुण या पद्धतीने त्यांनी बदल केला आहे. प्रश्न संख्या 100 आहे, गुण मात्र किती आहेत? 200. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठीमध्ये काय विचारलं जातं? व्होकॅब्युलरीवर फोकस केलं जातं. शब्दसंग्रह तुमचा किती आहे ते बघितलं जातं. वाक्यरचना असेल असे प्रश्न, व्याकरणाचा भाग मराठीमध्ये मॅक्झिमम विचारला जातो. त्यानंतर इंग्रजीमध्ये तेच व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ऑल इंग्लिश ग्रामर असेल, हे सर्व तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जातं. आणि GK मध्ये काय आहे ते याच्यामध्ये या ठिकाणी 3 घटक इन्क्लूड केलेले आहेत, तेवढे मात्र त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. या 3 घटकांचा जर तुम्ही विचार केला तर या 3 घटकामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर माहिती अधिकार. बघा माहितीचा अधिकार, माहिती अधिकार अधिनियम, पुन्हा त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम आणि त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान. संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञान या 3 घटकावर आधारित 20 प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी 40 गुण आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. बघा अशा पद्धतीनं हा पहिला पेपर आहे. पहिलं मराठी आणि इंग्रजीचा असायचा. असा मराठी, इंग्रजी आणि जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, याच्यामध्ये हे 3 घटक असे या ठिकाणी तुम्हाला 200 गुणांसाठी पहिला पेपर आहे. आणि दुसऱ्या पेपरचा जर तुम्ही विचार केला तर दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे पहा. तर दुसऱ्या पेपरमध्ये प्रत्येक विषयाचा थोडा सिलेबस वेगळा आहे. दुसऱ्या पेपरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बघा 100 प्रश्न आहेत. या ठिकाणी काय, दुसरा पेपर जर तुम्ही पाहिला तर सामान्य क्षमता चाचणी व त्या ठिकाणी अपेक्षित पूर्वज्ञान पाहिजे. सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे त्याच्यावर. 100 प्रश्न आहेत, त्या ठिकाणी किती गुण मिळतात? 200 गुण मिळतात. आणि माध्यम जर बघितलं तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीही माध्यम आहे. आणि या ठिकाणी दर्जा कुठपर्यंतचा आहे तर पदवीपर्यंतचे प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्हच आहे. पहा ओव्हरऑल मी तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगतोय 100 प्रश्न 200 गुण, 200 आणि 200 मिळून किती? 400. याच्यामध्ये थोडा सिलेबसमध्ये बदल आहे प्रत्येक याच्यात, तो बी मी तुम्हाला सांगणार आहे.
एवढं मात्र लक्षात घ्या, सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी असणारं अपेक्षित ज्ञान या संदर्भातलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कोणता बदल आहे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मुख्य परीक्षा 400 गुण लक्षात ठेवा. या ठिकाणी पहिला पेपर 100 प्रश्न 200 गुण आणि दुसरा पेपर त्या ठिकाणी 200 गुण 200 आणि किती 200 400 गुण या पद्धतीनं मुख्य परीक्षा PSI STI आणि ASO या संदर्भात असते. आता तुम्ही जर ॲव्हरेजली बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा सिलेबसमध्ये कॉमन काही घटक आहेत आणि त्यानंतर काही घटक मात्र वेगळे आहेत. PSI STI आणि ASO या तिन्हीचा जर तुम्ही विचार केला तर कॉमन घटक कोणते आहेत लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, थोडाच घटक वेगळा आहे. तो फक्त काय तर त्या पदासाठी अपेक्षित ज्ञान उमेदवाराला असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर बघा PSI STI आणि ASO या तिन्हीला कॉमन जे घटक आहेत एक 4 घटक कॉमन आहेत. याच्यामध्ये काय काय असतं बघा. बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा इतिहास, बघा पूर्व परीक्षेला देखील इतिहास आपल्याला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर अजून एक बघितलं तर भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना. मग हे 4 घटक कॉमन आहेत. थोडाफार बदल आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. इथं ASO साठी, त्यानंतर इथं STI साठी आणि शेवटी जर तुम्ही बघितलं तर इथं PSI साठी थोडा काय बदल आहे तो बघा. ASO साठी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी राजकीय यंत्रणा, बघा पहिला घटक कोणता या ठिकाणी राजकीय यंत्रणा. याच्यामध्ये काय काय असतं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल या संदर्भातलं. त्यानंतर नंबर 2 जिल्हा प्रशासन, त्यानंतर काय बघा ग्राम प्रशासन या संदर्भात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं न्यायमंडळ, न्यायमंडळ कसं आहे त्या संदर्भातले काही प्रश्न विचारले जातात. आणि शेवटी नियोजन. हे 4 घटक मात्र थोडे वेगळे आहेत. ते ज्या उमेदवाराला ASOची मुख्य एक्झामिनेशन द्यायची आहे त्यांनी हे 4 घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर STI मध्ये बघा कोणकोणते घटक वेगळे आहेत. याच्यामध्ये पहिला जो घटक आहे नियोजन हा देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास. त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे, आर्थिक सुधारणा व कायदे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चळवळ आणि पुन्हा भारतीय वित्त व्यवस्था किंवा सार्वजनिक वित्त व्यवस्था जी आहे, सार्वजनिक वित्त व्यवस्था. हे 5 घटक थोडे वेगळे आहेत तेवढं मात्र लक्षात ठेवा. आणि PSIचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये पहिला घटक तुम्ही जर पाहिला तर मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, मानवी हक्क व जबाबदाऱ्या याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम. त्यानंतर जर बघितलं फौजदारी दंड संहिता, पुन्हा त्यानंतर जर बघितलं तर भारतीय दंड संहिता, भारतीय दंड संहिता, भारतीय दंड संहिता. आणि शेवटी जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर भारतीय पुरावा अधिनियम, पुरावा अधिनियम. एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वेगळं अभ्यासावं लागेल, नाहीतर हे 4 घटक कॉमन आहेत मेन्ससाठी, मेन्स आणि सेकंड पेपर. खूप इझी आहे, हे सर्व कॉमन आहे, फक्त हे वेगळं वेगळं अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला PSI STI आणि ASOचा मेन्स सिलेबस तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. बघा विद्यार्थ्यांना तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर सर्व काही कॉमन आहे,
ओव्हरऑल या सगळ्यांचा जर विचार केला तर एक 10 सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची आणि हे सब्जेक्ट तर सरळ सेवेचा अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा करतो. 10 विषय कोणते आहेत बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी आणि बाकी थोडाफार बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 चालू घडामोडी. गणित बुद्धिमत्ता हा एक दुसरा गणित बुद्धिमत्ता याचा एक विचार करावा लागेल. 10 विषय आणि फक्त थोडाफार हे ॲक्ट जे आहेत हे पाहण्यासाठी 1-2 पुस्तकं जर तुम्ही रेफर केली तर नक्कीच तुम्ही PSI STIची परीक्षा देखील क्रॅक करू शकता. बघा थोडं टार्गेट मोठं ठेवलं तर हे देखील अचीव होणं तुम्हाला काही अवघड नाही. मी नेहमी सांगत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, यू आर नॉट बिकम अ सन फॉर अ वर्ल्ड. तुम्ही या जगासाठी सूर्य होऊन प्रकाशमान होऊ शकत नाहीत किंवा प्रकाश देऊ शकत नाहीत, बट यू आर बिकम अ स्मॉल लॅम्प फॉर युअर फॅमिली. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटासा दिवा जरी झालात आणि तुमच्या कुटुंबाला त्या कुटुंबाला जर प्रकाश दिला तर तुमचं कुटुंब खूप मोठं होईल किंवा प्रकाशमान होईल असं मी नेहमी सांगत असतो. त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. थोडं वरच्या लेवलची तयारी करा म्हणजे PSI STIची तयारी करा. आता याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर PSIसाठी जे फिजिकल आहे त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. फिजिकल आणि त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू. बघा फक्त PSIसाठीच तुम्हाला या ठिकाणी फिजिकल आणि इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्याच्यामध्ये काय बदल आहे तेही त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा PSIचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी PSIचं फिजिकल पहा. PSIच्या फिजिकलमध्ये काय काय असतं तर या ठिकाणी मेन्स जे पुरुष आणि स्त्रिया याच्यामध्ये जर बघितलं तर एक 4 आयटम तुम्हाला या ठिकाणी आहेत. किती गुण आहेत फिजिकलचे? 100 गुण आहेत. पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं 800 मीटर याच्यासाठी 50 गुण आहेत. पुन्हा त्यानंतर जर बघितलं पुलअप्स याच्यासाठी 20 गुण आहेत. पुन्हा त्यानंतर लांब उडी याच्यासाठी 15 गुण आहेत आणि गोळाफेक याच्यासाठी 15 गुण आहेत. असं जर बघितलं तर ओव्हरऑल 100 गुणाचं फिजिकल तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी 200 मीटर याला 40 गुण आहेत. त्यानंतर जर बघितलं 3 किलोमीटर चालणे याला 40 गुण आहेत. आणि शेवटी गोळाफेक याला 20 गुण आहेत. 200 मीटर रनिंग आहे, धावणे म्हणता येईल या ठिकाणी. 800 मीटर धावणे अशा पद्धतीने हे देखील 100 मार्काचं. आणि शेवटी मुलाखत जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी 40 गुणाची मुलाखत आहे. मुलाखतीमध्ये एकच लक्षात ठेवायचं आपल्याकडे 3Cचा फॉर्म्युला असला पाहिजे. 3Cचा फॉर्म्युला असला पाहिजे म्हणजे काय? 3Cचा फॉर्म्युला याचा अर्थ लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यानंतर तुमच्यामध्ये त्या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. आणि शेवटी क्लॅरिटी ऑफ थॉट असली पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थॉट्स, तुमच्या विचारामध्ये स्पष्टता असली पाहिजे. या 3 गोष्टी ज्याने केल्या त्याला मुलाखतीला चांगले मार्क मिळतात, इंटरव्ह्यूला आउट ऑफ मार्क मिळतात. तुमच्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे तरच त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. आणि काय असतं मुलाखतीमध्ये? काही विचारलं जात नाही. फक्त काय तुमचा बायोडाटा आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात किंवा एखाद्या कंडिशनमधलं तुमचं ओपिनियन काय ते विचारतात किंवा तुमची सिच्युएशन एखादी दिली तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करतात याच्यावर आधारित विचारलं जातं. किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आल्यात त्या जिल्ह्यामधले सध्या करंट प्रॉब्लेम कोणते आहेत, त्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्या जिल्ह्यामध्ये एखादी वेगळी घटना घडलेली आहे का, या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये तुम्हाला विचारले जातात. ओव्हरऑल आम्ही जेव्हा PSIच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतो तेव्हा ते याच पद्धतीने करून घेतो. आजपर्यंत आमच्याकडून बरेचसे असे PSI सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे.
काही काही मुली असतात ज्यांना कधीही वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये आम्ही PSI होऊ, त्या मुली देखील आज PSI म्हणून कार्यरत आहेत. हे सर्व काय होतं जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो आणि तुमच्या मनामध्ये असं असतं की मी काहीतरी करू शकते किंवा आय कॅन डू इट, मी हे करू शकते असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला PSI STI काही तुम्ही होऊ शकता. बघा, कधी जपानी माणसाचं तुम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं पाहिजे. जपानी माणसाचं कसं असतं माहिती आहे? जपानी माणसाचं म्हणणं असं आहे, आपण काय म्हणतो, इफ यू कॅन डू आय कॅन डू. आपण असं म्हणतो जर तू केलंस तर मी करेन. आपलं दुसरं स्टेटमेंट असं असतं, इफ यू कॅन नॉट डू आय कॅन नॉट डू इट. पण जपानी माणसाचं असं नसतं. जपानी माणसाचं असं असतं, इफ यू कॅन डू आय कॅन डू, बट इफ यू कॅन नॉट डू आय कॅन डू मस्ट डू इट. बघा, जर तू ते नाही केलंस तर मी ते डेफिनेटली करणारच. तुला नाही जमलं ना, मला ते करणार, मी करून दाखवणारच, असं जपानी माणसाचं स्टेटमेंट असतं. त्या पद्धतीनं तुम्ही करा. बरेचसे लोक तुम्हाला म्हणत असतील, अरे पोलीस भरती कर, PSI STIच्या कुठं नादी लागतो. पण आज जर तुम्ही पाहिलं, हजारो असे विद्यार्थी आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून PSI STI ASO ही पदे मिळवलेली आहेत. हे सर्व सिलेबस आणि त्याच्या स्ट्रॅटर्जीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. काही अवघड नाही आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा विचार करा. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे जर विषय तुमचे पक्के असतील तर त्या संदर्भात नक्कीच तुम्हाला PSI STIची तयारी करणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ याच्या संदर्भात अजून जर तुम्हाला बुक्स वगैरे काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, त्याची उत्तरं मी तुम्हाला देईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे इथून पुढचे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ मिळतील. सो थँक्स फॉर वॉचिंग.